हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार. तर तुम्ही माझ्या जो मी व्हिडिओ बनवला लव्ह स्टोरीचा त्याच्यावर खूप छान छान मला कमेंट केले, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. तर तुम्ही म्हटले की ताई तुझी खूप छोटी स्टोरी आहे, अशी कशी 18 वर्षाची स्टोरी ही 5 मिनिटात कशी संपवू शकते? तर सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की स्टोरी कितीही मोठी असली पण चांगलेच दिवस मला तरी असं वाटतंय सांगावेत. वाईट दिवस सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात, असं नाही की माझ्याच लाईफमध्ये आहे. तर म्हणून मी थोडीशीच अशी स्टोरी तुम्हाला सांगितली. तर म्हटलं चला आता सगळ्यांचे एवढे छान छान कमेंट आले तर आणखीन थोडीशी यांना स्टोरी माझी सांगावी. तर काही चुकलं तर कमेंट करायला विसरू नका. तर स्टोरी अशी आहे की माझ्या लग्नाला आता 18 वर्ष पूर्ण झाले आहे आणि माझं नाव दीपा अविनाश मगरे आहे आणि मला 2 मुलं आहेत. तुम्ही हे पण विचारता सारखं की तुझं नाव काय, तुझं नाव काय आणि तुला किती मुलं आहेत? तर मला 2 मुलं आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि मी आता माझी वेगळी राहते. मी, माझा मुलगा, मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही असं वेगळं राहतो. वेगळं राहण्याचं कारण असंच आहे की मी घरात कुणालाच आवडत नाही, म्हणून मी वेगळी राहते. कारण माझा स्वभाव खूप पटकन बोलणारा आहे आणि मी विचार न करता बोलते असं सगळ्यांना वाटतं. कारण ते बोलताना विचार करत नाही आणि मला जगाला सांगताना असं सांगतात की ती स्वतः विचार करून बोलत नाही, एकदम पटकन बोलते. त्यांचे जसे प्रश्न असतात तसेच मला उत्तर द्यावं लागतं आणि ते पण मी एकच शब्दात देते. मी खूप सारी लांबण लावत नाही आणि खूप सारं असं काही कुणाला सांगत बसत नाही. जे मला योग्य वाटतं तेच मी त्यांना बोलते. त्याच्यामुळे मी वाईट आहे पण मला माहिती आहे मी किती वाईट आहे, मी किती खरी आहे, मी किती खोटी आहे. म्हणून मला नाही वाटत मला आता त्यांच्याशी असं सांगावं, त्यांना बोलावं. कारण खूप सारे प्रयत्न केले एकत्र राहण्याचे आणि सगळ्याच गोष्टी सांगणं मला नाही वाटत गरजेचे आहे, पण सांगते आता. कारण नाही चांगलं वाटत. चांगलं असं वाटत नाही की समोरच्याला असं वाटायला नको की ही काय सांगते आहे. कारण जे सांगते ना ते सगळं खरंच आहे, जे माझ्यासोबत घडलं आहे. मला डिलेवरीमध्ये कधीच यांनी मला साथ दिली नाही. माझ्या दोन्ही डिलेवऱ्या माझ्या आईनेच केल्या. माझं ऑपरेशन प्रत्येक वेळेस सगळं दुःख सुख हे माझ्या नवऱ्याने आणि माझ्या आईनेच केलेलं आहे. सगळ्यात मोठं श्रेय हा माझा नवरा आहे माझ्यासाठी. कारण त्यांनी मला कधीच माझी साथ सोडली नाही. झगडे भांडणं पण झाले आमचे, पण माझी साथ त्यांनी कधीच सोडली नाही. जे खरं असेल त्यांच्याच बाजूने ते बोलले आहे. म्हणून ते पण सगळ्यांना माझ्यासारखेच वाईट झालेले आहेत आणि खरं बोलून आम्ही वाईट झालो याचाच मला खूप आनंद आहे. कारण ह्या जगात खऱ्याची किंमत नाही. जे चभरापणा करतं, जे पुढं करतं, जे खोटं बोलतं त्याला खूप मान सन्मान हा खूप दिला जातो आणि खऱ्याला नेहमी मागं ढकललं जातं. काही हरकत नाही. खरं कधी पण समोरच येतं. कितीही मागं गेलं तर खरं पुढे यायला वेळ लागत नाही असं मला वाटतं. आणि असंच सांगायचं तात्पर्य आहे की नवऱ्यामुळेच आम्ही आज माझी त्यांना साथ आणि त्यांची मला साथ असल्यामुळे आमचा हा प्रवास छान झाला आहे. आम्ही वेगळंही राहतो तर खूप चांगलं राहतो. आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही काम असो नसो कधीच आम्ही जगाला दाखवत नाही आम्ही उपाशी झोपलो आहे, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, कधीच नाही आम्ही सांगत. आम्हाला जे आहे ते आहे रिअल. आम्हाला देखावा करता येत नाही दोघांना पण. आणि माझ्या नवऱ्याने पण खूप सारे स्ट्रगल केले आहे आमच्यासाठी. म्हणजे खूप मला कुठे कामाला जाऊ दिलं नाही आणि मी गेले पण असेल तर 15-20 दिवसाच्या वर मी काम केलेलं नाही आहे. कारण त्यांना आवडतच नव्हतं मी कामाला गेलेली. कारण माझं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे मला डॉक्टरनी सांगितलं होतं की जास्त काम करू शकत नाही, असं तसं हे ते. पण मला नाही वाटत, पण मी काम करू शकते. आणि काही झालं तर असं थोडी असतं ना की नवराच सगळं काही करू शकतो.
की नवऱ्यानेच सगळं काही करायचं, काम करायचं, सगळं नवऱ्यानेच स्ट्रगल करायचे, असं काही नसतं. बायकोनी पण त्याला साथ द्यायची असते. असंच मी कुठं छोटं मोठं काम करते आणि त्यांना काम नसल्यावर मी काम करायची, मी घर चालवायची आणि आम्ही एकमेकांच्या साथीमुळेच आज खूप म्हणजे सांगू शकत नाही, आमचे खूप वाईट दिवस होते. ठीक आहे, जातात वाईट दिवस, आल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की वाईटच दिवस असतात. एखाद्या मुलीला जर आपल्या घरात आणायचं असेल ना, तर तुम्ही तिच्याबद्दल चांगले विचार ठेवा, तुम्ही तिला चांगला जीव लावा. ती नक्कीच लावेल. कारण माझ्या बाबतीत असं काहीच घडलेलं नाही. माझ्याकडून खूप सारे कामं, दुःख सुख सगळं करून घेतलेलं आहे आणि मला शेवटी वाईटच केलेलं आहे. तर मी खरंच देवाला, जर असेल कुठं देव, तर मी देवाला हात जोडून विनंती करेन की माझ्यासोबत जे जे वाईट घडलं आहे ना, ते त्यांच्यासोबत पण घडू दे. म्हणजे त्यांनाही कळेल की खरंच आपण वाईट केलेलं आहे की चांगलं केलेलं आहे. आणि जगाला सांगताना खूप चांगलं सांगतात की आम्ही असं नाही, आम्ही तसं नाही. तर तेच त्यांच्यासोबत घडलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यासोबत, म्हणजे प्रत्येक सुनाला का, म्हणजे असं प्रत्येक खाण्यापिण्यात. माझी सुरुवात झगड्याची ही खाण्यापासून झालेली आहे. कारण सांगताना सांगितलं होतं की ही खूप खाते. आता मी काम करेल घरातलं तर मला जेवण जास्तच जाईल ना. जर एखादी बाई जर लेकराला दूध पाजते, मग ते आता काय सांगू. तर असं काही माझ्या जीवनात घडलेलं आहे प्रसंग. त्याच्यामुळे मी वेगळी झालेली होती. खूप काय काय झालेलं आहे, हे सांगणं मला नाही योग्य वाटत. पण खाण्यावरून स्टार्टिंग तर मी सांगते, खाण्यावरून झाली आहे. मी जास्त खाते. काम करणार एखादी बाई तर जास्तच खाणार. आणि एंड हा कशाहून झालेला आहे ते पण सांगते मला, कारण सगळं लक्षात आहे. एंड हा मी ॲडजस्ट करत नाही याच्याहून झालेला आहे आणि याच्याहूनच आमचे भांडणं झाले आहे. तर मी सांगते, मी ना आत्तापर्यंत खूप पुढं केलेलं आहे. लापट कुत्री म्हटलं ना मला तरी चालेल, कारण मी इतकं त्यांच्या पुढं केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्यांच्या दुःखात, सुखात, सगळ्या गोष्टीत. आणि त्यांनी पण सांगा, आणि कधीच ते घरात आले, त्यांनी मला खाण्यापिण्या वाचून त्यांनी मला जाचलेलं आहे. त्यांनी मला प्रत्येक वेळेस पाहुण्यांना सांगितलेलं आहे त्यांच्याच की खूप खाते, हिला खूप खायला लागतं आणि नुसतं खाण्याचं या लोकांना येडं आहे असं सांगितलेलं आहे. पण मी कधीच, ते माझ्या घरी आले ना, त्यांच्या लेकरा बाळापासून मी कधीच त्यांना उपाशी ठेवलेलं आहे. इतकं खायला दिलेलं आहे भरून, ते नाही, पण त्यांचा आत्मा सांगेल की खरंच हिने आम्हाला किती खाऊ घातलेलं आहे. कुणाच्याही लेकी बाळीला ना इतकं नाव नाही ठेवायचं. आपल्या पण पोटीपाटी आहे. मला खूप नावं ठेवले, खूप म्हणजे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला इतके नावं ठेवलेले. आणि आम्हाला सवय होती, कारण मला वडील नाही आहे, माझी आई, माझा भाऊ आणि मी, आम्ही तिघंच राहणार आहे. आम्हाला सवय होती, म्हणजे गरिबी आचरीची आम्हाला सवय होती. आम्ही खूप गरीब होतो. गरीब म्हणजे असे गरीब नव्हतो की आम्हाला खायला भेटत नव्हतं. माझी आई, तुम्हाला माहिती असेल मातीच्या गाड्या टाकणं काय असतं. आता काय माहिती, तुम्हाला माहिती आहे. माझी मम्मी मातीच्या गाड्या टाकायची आणि तेव्हा आमचं घर चालायचं. आम्ही खूप लहान होतो, पण मी सगळे दिवस बघितलेले, म्हणून ना मला कसं, म्हणजे आणि ह्या लोकांकडे खूप म्हणजे चांगलं होतं, यांचं घरदार सगळं चांगलं होतं. असं वाटलं नव्हतं की ह्या घरात आल्याच्या नंतर मला अशी ट्रीटमेंट भेटेल, की मला खाण्यापिण्या वाचून सगळ्याच गोष्टीत. मला कधीच माझ्या डिलेवरीत यांनी मला कधी साथ दिली नाही. का माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मला 10 रुपयेसुद्धा दिलेले नाही, जेणेकरून यांच्याकडे होते. 10 रुपयावरून आठवला मला एक किस्सा. माझी मम्मी गावी गेली होती आणि माझे मिस्टर कामाला गेले होते आणि त्यांना माहिती नव्हतं हिचा शुक्रवारचा दिवस होता आणि हिला चेकअपला जायचं आहे. तर मी त्यांना कॉल केला. मी म्हटलं, अहो माझ्याकडे पैसे नाही आहे, मी कशी जाऊ. तर ते बोलले, घे ना आईकडून. बोले, घेऊ आईकडून, आई देतील का मला. तर बोले, हां देईल, का नाही देणार, घे तू माग, देईल म्हणे तुला आई. तर त्या कामाला चालल्या होत्या तेव्हा. तर मी म्हणलं, आई मला दवाखान्यात जायचं आहे, मला 100 रुपये द्या ना.
तर म्हणे नाही माझ्याकडे सुट्टे नाही आहे. मला सुट्टे नाही आहे. आणि माझ्याकडे तेव्हा 10 रुपये होते. 10 रुपये म्हणजे तो 15 दिवसाचा केस पेपर असतो आणि तो परत रिन्यू करावा लागतो 10 रुपये देऊन. मग तेवढेच माझ्याकडे तेवढेच पैसे होते, 10च रुपये होते. तर त्या म्हटल्या माझ्याकडे 500 रुपये, माझ्याकडे 100 रुपये नाही. तर मी त्यांना एवढं पण बोलले मी तुम्हाला सुट्टे करून देते. तर त्यांनी मला 10 रुपयेसुद्धा दिले. मी 10 रुपये मागितले, म्हटलं 10 रुपये तरी द्या. तर त्यांनी मला 10 रुपयेसुद्धा दिले नव्हते. तर मी चालत गेले, चालत आले, काय प्रॉब्लेम नाही. मग घरी आल्यावर माझ्या नवऱ्याला सांगितलं. मग ते त्यांच्या आईला थोडे बोलले. मग त्याच्यावरून थोडा वाद झाला की द्यायचे होते ना तू तिला 10 रुपयेच तर मागितले होते तिने, असं नाही की तुझ्याकडं नव्हते. मग थोड्या छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप वाद होत गेला. आणि वाद होता होता त्याला 18 वर्ष झाले. वाद जरी झाला तरी आम्ही काही त्यांचं दुखलं सुखलं, आम्ही वेगळे जरी राहिलो तरी त्यांच्या दुःखासुखाला आम्ही दोघंच जात होतो. तरी पण ते काय करत होते माहिती आहे का, दुःख सुख त्यांचं काढून घेत होते आणि परत आमच्या लाथ मारून आम्हाला बाहेर काढत होते. अशी त्यांची अशी लायकी होती की त्यांची लायकीच नव्हती म्हणजे आम्हाला जवळ धरण्याची. कारण ते खूप लायकीच्याही पलीकडचे लोक आहेत. त्यांना फक्त एवढंच येत होतं की दुःखासुखाला यांना जवळ धरायचं आणि झालं की यायला हाकलून द्यायचं, असं होतं. आणि आम्ही लापट करत होतो की जाऊ दे, काय होतंय, लोकांचं करोस्तवर आपले घरचेच आहे. कधीच मी असं त्यांना म्हणजे वेगळं समजलं नव्हतं. पण त्यांनी प्रत्येक वेळेस मला हलकट समजलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांनी म्हणजे मला नीच असेल ना तर त्यांनी मला समजलं आहे. तर इथून पुढं तरी मला असं वाटतंय की त्यांनी मला तरी वाटत नाही मी त्यांचं आता काही करेल, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल. मला तरी वाटत नाही मी आता काही करू शकते. आणि हेच माझं म्हणणं आहे की त्यांनी जे माझ्यासोबत घडलेलं आहे, माझ्यासोबत केलेलं आहे, त्यांना असं वाटतं त्यांनी काहीच केलेलं नाही. तर ते त्यांनाच माहिती त्यांनी माझ्यासोबत खरं काय वागलेत आणि खोटं काय वागलेत. तर हेच मी सांगेल की त्यांनी जे माझ्यासोबत केलेलं आहे ना त्यांच्यासोबत 10 पटीने ते व्हावं. जर असेलच कुठं देव ना तर ते मला दिसावं की यांच्यासोबत पण असंच घडलंय. बस मला एवढंच सांगायचं आहे. तुम्ही म्हणणार की हे काय सांगते, काय करू, कारण माझ्यासोबत घडलेलंच असं आहे. आज खूप सारं काही घडलेलं आहे पण मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. ती मला नवऱ्याने परवानगी दिलेली नाही आहे. मला बोलले जेवढं आहे तेवढंच बोलायचं, कारण जास्त शेअर करायचं नाही. खरंच सांगते तुम्हाला. आणि राहिला नवऱ्याचा प्रश्न, तर नवरा माझ्यासाठी देव माणूस आहे. बापानंतर जर खरंच कोणी मला जीव लावला असेल तर तो माझा नवरा आहे. खूप चांगला आहे, खूप चांगला माणूस आहे. एवढं सगळं त्याला करूनही तो आईला बहिणीला सोडत नाही. फक्त मी त्यांना हेच सांगितलेलं आहे, तुम्ही करायचं, आता मला घेऊन जायचं नाही. तुमचं दुःख सुख तुम्हीच बघायचं, कारण मी खूप सारे केले. आता माझ्या शक्ती नाही आणि माझी इच्छाही मेलेली आहे. त्या लोकांचं मला तोंडही दाखवू नका. आणि जे तुम्हाला करायचं असेल ते करा, कारण ते तुमचे आई वडील आहे, आई आहे, तुमच्या बहिणी आहेत. तुम्हाला जसं वाटेल तसं करा. पण मला आता त्यांच्यापर्यंत मला नेऊ नका, कारण आता मला सहन होत नाही आणि मी आता सहनही करणार नाही. कारण मी एक शब्द बोलून खूप वाईट झालेली आहे आणि आता मी काय बोलेल तर मला भान राहणार नाही. कारण मी अशी आहे ना, मला सहन होत नाही अजिबात. मी डायरेक्ट टोकाची भूमिका घेते, असा माझा स्वभाव आहे. मला ना म्हणजे एकदम खोटं पाडतात. म्हणजे डायरेक्ट बोलून घेतात की तू अशी आहे, तू तशी आहे. आणि डायरेक्ट जेव्हा खरं